वॉल्व्ह चेंबरमधून पाण्याची उधळण, स्वच्छ पाणी थेट गटारात, हजारो लिटर पाण्याची रोज नासाडी. शहादा शहरात पाण्याची टंचाई भासत असताना खेतिया रोडवरील पेट्रोल पंपासमोर एक गंभीर प्रकार समोर आला आहे. येथे पाणी पुरवठा पाईपलाईनवरील वॉल्व्ह चेंबरमधून मोठ्या प्रमाणात पाणी सतत बाहेर पडत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे स्वच्छ पाणी थेट गटारात वाहून जात असून दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार एका बाजूला पाणी मिळत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात स्वच्छ पाणी वाया जात असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित ठिकाणी चेंबर धोकादायक अवस्थेत असल्याने अपघाताचा धोका देखील वाढला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिक गंभीर बनते. नगरपालिकेतील सध्याच्या घडामोडींवरही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्यातील वर्चस्वाच्या राजकारणात प्रशासन गुंतले असल्याची चर्चा असून या वादातून बाहेर पडल्याशिवाय सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिले जाणार नाही, अशी टीका होत आहे. पाणी पुरवठा विभागाने या ठिकाणी नवीन व मजबूत वॉल्व्ह चेंबर उभारण्याचा प्रस्ताव मांडण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी तत्काळ उपाययोजना न झाल्यास पाण्याची नासाडी आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने ठोस कारवाई करून पाण्याची होणारी उधळण थांबवावी व नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे. शहादा शहरात पाणी 2 दिवसाआड येत असल्याने प्रत्येक थेंब नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरतो. अशा परिस्थितीत इतकं स्वच्छ पाणी थेट गटारात वाहून जाणं ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि वारंवार होणाऱ्या तात्पुरत्या दुरुस्तींमुळे हा प्रश्न कायमच राहतोय. आता तरी नगरपालिकेने अंतर्गत वाद आणि वर्चस्वाच्या राजकारणातून बाहेर येत नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा पाण्याची ही उधळण अशीच सुरू राहणार का, हा प्रश्न कायम राहणार आहे. NDT न्यूजसाठी मुख्य संपादक प्राध्यापक SS शाह यांचा स्पेशल रिपोर्ट.